स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीज मधला नेक्स्ट क्वेश्चन असेल जो बेस्ड असेल एमएससी सीईटी 2021 वर. क्वेश्चन बेस्ड आहे चॅप्टर सॉलिड स्टेट वर. हाऊ मेनी पार्टिकल्स पर युनिट सेल आर प्रेझेंट इन बीसीसी स्ट्रक्चर. सो जर तुम्ही हा क्वेश्चन बघत असेल तर याच्या आधीचा क्वेश्चन बघून घ्या जो असेल हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन एससीसी स्ट्रक्चर. सो तुम्हाला समजायला आणि कळायला आणखी सोपं जाईल. बघा आता हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन बीसीसी स्ट्रक्चर. सो बघा आता बीसीसी स्ट्रक्चर मीन्स बघा बीसीसी स्ट्रक्चर इट इज अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बीसीसी स्ट्रक्चर असेल बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बघा आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चरलाच म्हणू आपण बीसीसी स्ट्रक्चर. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये ज्या युनिट सेल प्रेझेंट असतील त्या सुद्धा असतील बॉडी सेंटर्ड क्यूबिक. मीन्स जे स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर आहे सॉलिडचं ते असेल आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक. युनिट सेल जो आपण बघितलं काल युनिट सेल असेल आता बीसीसी. इन स्ट्रक्चर तो असेल बीसीसी आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये बघा आता क्यूबिक एक युनिट सेल घेतला आपण. एक क्यूबिक युनिट सेल असेल यामध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असतात कॉर्नर्सला. बघा आता जसं बघितलं आपण सिंपल क्यूबिक मध्ये पार्टिकल्स प्रेझेंट असतात सिंपल क्यूबिक मध्ये ऍट द कॉर्नर्स. आणि बीसीसी स्ट्रक्चर जर असेल तर पार्टिकल्स ऍट द कॉर्नर्सच असतातच ऍज वेल ऍज एक सेंटरला किंवा एक बॉडीच्या सेंटरला. बघा नावातच दिलाय बॉडी सेंटर्ड. मीन्स एक पार्टिकल टोटली प्रेझेंट असेल बॉडीच्या सेंटरमध्ये. मीन्स जो क्यूबिक स्ट्रक्चर आहे त्या क्यूबिक स्ट्रक्चरच्या सेंटरमध्ये एक्झॅक्टली सेंटरमध्ये बघा एक आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करू शकतो त्याचा, ज्यामध्ये आपण बघा एक बीसीसी युनिट सेलचा फ्रंट व्ह्यू, त्यामध्ये एक पार्टिकल प्रेझेंट असेल ऍट द सेंटर ऑफ द बॉडी. मीन्स हा पार्टिकल जो आहे तो सेंटर ऑफ बॉडीला आहे. तर हा जो पार्टिकल असेल हा कुणासोबतही शेअर नसेल. जसं आपण बघितलं ऍट द कॉर्नर्स हा जो पार्टिकल असेल कॉर्नरचा हा आणखी 7 युनिट सेल सोबत शेअर्ड असतो आणि टोटल याचा डिव्हिजन झालं होतं 1/8. बघा आता ऍट कॉर्नर जो पार्टिकल असेल त्याचा डिव्हिजन झालं होतं 1/8 आणि असे 8 कॉर्नर्स प्रेझेंट असल्यानं टोटल पार्टिकल होता 1. बघा आता टोटल पार्टिकल असेल 1 इन सिंपल क्यूबिक. सेम बॉडी सेंटर्ड मध्ये पण असतं पार्टिकल्स प्रेझेंट असतात ऍट द कॉर्नर्स. पार्टिकल्स कुठे प्रेझेंट असतील ऍट द कॉर्नर्स बट ऍज वेल ऍज प्रेझेंट असेल बॉडीच्या सेंटरला. आता कॉर्नरला जो पार्टिकल प्रेझेंट आहे बघा कॉर्नरला जो पार्टिकल प्रेझेंट असेल तो पार्टिकल 7 आणखी युनिट सेल सोबत शेअर्ड असेल. मीन्स एक युनिट सेल आणखी 7 युनिट सेल सोबत आपला कॉर्नर शेअर करतो. मीन्स टोटल डिव्हिजन झालं 8 मध्ये. 8 मध्ये डिव्हिजन झाला आणि टोटल 8 कॉर्नर्स असल्यानं आपण 8 नी मल्टिप्लाय करू. मीन्स हे जे 1/8 पार्ट आहे हा 8 टाइम्स प्रेझेंट असेल तर टोटल पार्टिकल आपण म्हणू शकतो 1 बिकॉज 8 गेट कॅन्सल अँड टोटल पार्टिकल झाला 1 पार्टिकल. आता हे झालं 1 पार्टिकल हे झालं कंट्रीब्युशन बाय द कॉर्नर्स. पण बॉडी सेंटर मध्ये जसं आपण बघितलं की एक पार्टिकल ऍट द सेंटर पण प्रेझेंट असेल. सो सेंटरचा एक पार्टिकल हा कुठल्याच आणखी युनिट सेल सोबत शेअर्ड असणार नाही. मीन्स सेंटरचा जो पार्टिकल आहे तो कोणत्याच युनिट सेल सोबत शेअर्ड असणार नाही. मीन्स 1 युनिट सेल मध्ये जो सेंटरला पार्टिकल आहे तो एकाच युनिट सेल मध्ये असेल, तो शेअर्ड होणार नाही. सो बघा आता कॉर्नरचा जर कंट्रीब्युशन बघितलं तर ऍट कॉर्नर्सचं कंट्रीब्युशन बघितलं तर 1 पार्टिकल आणि सेंटरचं कंट्रीब्युशन जर बघितलं सेंटरचं कंट्रीब्युशन तर टोटल असेल 1 पार्टिकल. बघा आता टोटल असेल 1 पार्टिकल ऍट सेंटर. मीन्स 1 पार्टिकल लिहून 1 पार्टिकल ऍट सेंटर अँड 1 पार्टिकल प्रेझेंट ऍट कॉर्नर्स. आणि इन टोटल बॉडी सेंटर्ड मध्ये पार्टिकल असेल 2 पार्टिकल्स. बघा इन टोटल पार्टिकल्स असतील 2 पार्टिकल्स ऍट द बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. मीन्स बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलला कॉर्नर्सला जे पार्टिकल प्रेझेंट आहे त्याचं कंट्रीब्युशन आहे 1 पार्टिकल आणि एक जो पार्टिकल आहे जो सेंटरला आहे तो कोणासोबतही शेअर नाही आहे त्याचं कंट्रीब्युशन आहे 1 पार्टिकल आणि 1 + 1 मीन्स टोटल असेल 2 पार्टिकल. सो हाऊ मेनी पार्टिकल्स पर युनिट सेल आर प्रेझेंट इन बॉडी सेंटर्ड स्ट्रक्चर. सो आन्सर असेल 2. इन body centered cubic structure there are 2 particles are present. BCC means असेल body centered cubic आणि particles present असतील